आता फायनली गाईज आपण आलेलो आहोत चोपटाच्या बेस कॅम्पला. इथून आता आपली ट्रेक सुरू होणार आहे तुंगनाथची आणि चंद्रशिलाची. त्याच्या आधी आम्ही इथून इकडचे ट्रेकिंग शूज आणि ह्या स्टिक्स रेंटवर घेतो आहे, कारण की वरती जाऊन खूप बर्फ असणार आहे. 2 दिवस आधीच फ्रेश स्नो पडला असं आम्हाला इकडचे लोकल्स म्हटलेत आणि आम्हाला इथे दिसतोय सुद्धा बर्फ. तर मग आम्ही आमच्या नॉर्मल हे जे स्पोर्ट शूज आपण घालून आलो आहे त्याच्यावरती ट्रेक नाही करत आहे. त्या ज्या ग्रिपवाल्या ह्यांच्या इकडे असतात त्याच घेतो आहे. 150 रुपयाला आम्हाला शूज मिळालेत भाड्यावरती आणि त्यासोबत आम्ही काठीसुद्धा घेतली एक. तर मग आता आपल्या ट्रेकची सुरुवात करूया आणि तुम्हाला हळूहळू मी दाखवतो आणि तुंगनाथ फिरवतो आणि त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्लॉगमध्ये मिळेल. आपली ट्रेक सुरू केलेली आहे तुंगनाथच्या आपल्या द्वार आणि आता आम्ही आपल्या ट्रेकिंगची सुरुवात करत आहे. नमो पार्वते पते हर हर महादेव, हर हर महादेव, जय शंकर, जय शंकर. डी बॉयज, लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. हाईक करून इथे छोटा क्विक स्टॉप घेतलेला आहे. जसं की तुम्ही बघू शकता समोर मस्तपैकी सुंदर लँडस्केप आहे आणि हिमालयन पर्वतांच्या रांगा आहेत. आणि आता इथे बॉईज क्विक आपला एक छोटासा रेस्ट स्टॉप चालू आहे इथे. ऑलमोस्ट हाफवे डन होतो मी आता आणि आता परत एक मोठा स्टॉप घेतला आहे आम्ही. मी तुम्हाला एक सजेस्ट करीन की वरती येताना लिमलेटच्या गोळ्या, फ्रूट्स वगैरे जे काय असतील, संत्रं वगैरे तर तुमच्यासोबत कॅरी करा, कारण की त्यामध्ये विटॅमिन्स असतात. तर मग आपल्याला ते एनर्जीसुद्धा देते. तसा ट्रेक एवढा डिफिकल्ट नाही आहे, पण इथे ऑक्सिजन लेवल थोडंसं कमी असल्यामुळे हाय अल्टिट्यूडवर आहे हा ट्रेक, तर मग त्यामुळे दम लागतो आहे. बट इझी टू मीडियम लेवल आहे हा ट्रेक आणि व्ह्यूज अनबिलिव्हेबल आहेत. आता 75% ट्रेक आपली झालेली आहे आणि आता आम्हाला इकडच्या जे डिसेंड करतायत लोक त्यांच्याकडून नवीन अपडेट मिळाला आहे की चंद्रशिलाचा जो रूट आहे तो थोडा जास्ती रिस्की झाला आहे. बर्फ वगैरे खूप जास्ती आहे, खूप आईस ड्राय झाली आहे, स्किटी होत आहे आणि रस्ता खूप छोटा आहे, नॅरो आहे, तर मग खालती पडायची वगैरे शक्यतासुद्धा आहे. तर मग आता आम्ही डिसाईड केलं की आपण तुंगनाथ तर कन्फर्म करतोच आहे, तिथे जाऊन पुढचा डिसिजन घेऊ आणि तिकडे लोकल राईड वगैरे असतातच वरती, त्यांना विचारू. आणि ऑलमोस्ट 25% टू गो, बट मस्त वाटतंय भाई. एवढे प्रिटी लँडस्केप आहेत ना,
वी आर फुल्ली पंप. ये काय रे मुसाफिर. बघा भाई व्ह्यूज बघा. आता ट्रेक करत करत आम्ही एक मस्त छोटासा गेम खेळतोय. लेटर वरून कंट्रीचं नाव घ्यायचं. एन. हाँ. तेरे भी एन आहे ना. मला आठवलंय. नेपाल झाला. नेपाल झालं. तुझ्याहून कमी आहे चिन्मय. बोलो. हमरा नहीं लगा. नॉर्थ मैसेडोनिया. रुक जाओ. कडक. नॉर्थ मॅसेडोनिया. बघा हाय आलं तुझ्यावर. इराक झालं ना. अच्छा इराक. क्यों आलं ना. कतार. नाही नाही चिन्मय. कतार झाला भाई बोललो. क्यू आले क्यू. पास. ए गूगल नाही करायचं यश. तेच करतोय. चालिये. कॉट. चालिये. इस्तानबुल नाही कंट्री सिटी आहे. इटली. चलो वाय. इटली. होमवर वाय. त्याला आठवण्यासाठी इथे तिथे चालतं डी आलाय ना तुझ्यावर. लोकाली तर नाही. मला माहिती आहे फुटबॉल टीम आहे. हा. शेवटची आपली 100-200 मीटर ट्रेक बाकी आहे. फायनली आपण पोहोचलेलो आहोत तुंगनाथ मंदिराजवळ. जसे तुम्ही इथे बघू शकता इथे छोटे मोठे दुकानंसुद्धा आहेत. पण ऑफ सीझन असल्यामुळे हे सगळं बंद आहे. तर मग आता बघू आम्हाला पुढे छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही खायला घेऊन आलेलो आहे आमच्यासोबत बॅगमध्ये. 2.5-3 तास लागले आम्हाला हा ट्रेक करायला. आणि उतरायला मोस्टली 1 तास लागेल. 1-1.5 तास लागेल. पण मजा आली. आता तिथे आय डोंट नो गोपुरामध्ये दिसतंय की नाही तुम्हाला. तिथे मंदिर आहे. हे भेटला का. गाईज फायनली तुंगनाथची ट्रेक आपली झालेली आहे. मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही एका दगडावर बसलो आहे आणि आता थोडंसं खाऊ वगैरे आम्ही. व्ह्यूज तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत.
स्टार्ट केलेलं आहे. अरे मी पकडले तुला. वजन म्हणजे असं. तर गाईज खालती बेस कॅम्पवर तुम्हाला मी सजेस्ट करीन की स्पाईकवाले जे असतात, चेनवाले शूज असतात, ते हायर करा. तर मग जर समजा इन केस स्नोफॉल जास्ती झाला तर मग तुम्हाला ड्राय आईसवरती वगैरे नीट चालता येईल. तर मग काही इश्यू होत नाही. आता आम्ही लकी होतो, आमच्या वेळी स्नोफॉल नाही झालं म्हणून आम्ही या नॉर्मल शूजवरती ट्रेक करू शकलो. तर तरीसुद्धा आम्ही तुंगनाथपर्यंतच गेलो, कारण की रस्त्यात आम्हाला खूप लोक म्हणाले की चंद्रशिला पीक बंद आहे. बंद नाही आहे, रस्ता थोडा खूप रिस्की झाला आहे आणि स्नोफॉलसुद्धा तिथे खूप झालं आहे. तर मग आम्ही ते नाही, कॅन्सल केलं आम्ही. आणि भाई ही 30 रुपयाला का 20 रुपयाला काठी तुम्हाला भाड्यावर मिळेल. ही सुद्धा नक्की घ्या, कारण की ही खूप हेल्प करते. किती पण चांगला प्रोफेशनल ट्रेकर असला तरीसुद्धा तो सगळीकडे काठी घेऊन फिरतो, कारण की आपल्याला थोडं ही हेल्प करते, एनर्जी सेव्ह करते ही काठी. तर मग तुम्ही ते येणार असाल तर मग नक्की ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. ऑफ सीझनला तुम्हाला इथे वरती दुकानं खूप कमी मिळतील, एखाद दुसरं मिळेल ज्यांच्याकडून तुम्ही पाण्याची बॉटल किंवा काही छोटं मोठं तुम्हाला खायला मिळेल. पण ऑफ सीझनला येणार असाल ह्या फेब्रुवारी मंथमध्ये वगैरे, तर मग मी तुम्हाला सजेस्ट करीन की स्वतःचं खाण्यापिण्याचं सामान स्वतःसोबत कॅरी करूनच चला. आणि बेस कॅम्पवर चोपतालाच तुम्हाला खूप सारे स्टे मिळतील. आणि आम्ही जो केला आहे त्याचं लोकेशनसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तर मग तुम्ही तिथेसुद्धा राहू शकता. आम्ही चोपताच्या थोडंसं 2 किलोमीटर मागे घेतला होता स्टे, कारण की तिथे अजून स्वस्त मिळतो आम्हाला आणि आमच्याकडे स्वतःची टेम्पो ट्रॅव्हलर होती, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचा आम्हाला काही इश्यू नाही आहे. नाही पडलो तर पडलो भाई, इट्स अ पार्ट ऑफ जर्नी. आय नो. पडलाय का कधी आयुष्यात? नाही. तसा वाला नाही, असा वाला आयुष्यात पडले. मस्त वाटतंय भाई. आता खूप वर्षानंतर ट्रेक केली, ते सुद्धा स्नो ट्रेक फर्स्ट टाईम केली कदाचित. म्हणजे एवढा बर्फ तर केदारनाथला सुद्धा नव्हता जेव्हा मी तिथे ट्रेक करायला गेलेलो. तर मग मजा आली. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला. सीझनला इथे खच्चर नसतात, त्यामुळे मी तुम्हाला आता सांगून ठेवतो की जर तुम्ही ऑफ सीझनला येत असाल जानेवारी, फेब्रुवारी, मार्चला, तर ऑलरेडी इन्क्वायरी करून या की खच्चर आहेत की नाही आहेत अवेलेबल. कुठल्या पण हॉटेलवाल्याला तुम्ही कॉल केला चोपतामध्ये तर तो तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन देईलच. कशी वाटली ट्रेक आणि तुंगनाथ मंदिर? मी सेकंड टाइम केलं, माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. थंडीमध्ये आणखीन मजा आली मला. खूपच मस्त होता ट्रेक. अजून तिकडे थोडं स्लिपरी होतं, नाही तर चंद्रशिलाला पण जाता आलं असतं आम्हाला. तुम्हा दोघांचं काय म्हणणं? मला तर भाई स्नो ट्रेक खूप आवडतात, तर मला तर खूप मजा आली. आम्ही टायमिंग एकदम परफेक्ट निवडला, त्यामुळे आम्हाला काय, कारण का आता स्नो मेल्ट व्हायला लागला आणि हाफ आवरमध्ये जर कोण उतरेल तर त्याला अजून डिफिकल्ट आहे. आम्हाला पण झाली, पण त्या लेवलला नाही झाली. आम्ही काही सहन करून उतरू शकलो. पण छान होता, छान होता. तुम्ही मॉर्निंगचा क्लायमेट बघा, एकदम मॉर्निंगला नका निघू. टायमिंग बघा, सनराईजचा टायमिंग बघा, त्यानुसार इकडे या.
आणि तिकडच्या लोकल्सला विचारा काय टायमिंगला ट्रेक स्टार्ट करायची, काय टाईमला एंड करायची. स्टेवाले सांगतात आपल्याला. आणि हायड्रेट राहा.